युरोप ट्रॅव्हल मराठी ब्लॉग 17मध्ये उतरलेलो आहे मी आता ब्रातिस्लावाच्या मेन स्टेशनला. मेन स्टेशन नाही आहे, थोडासा बाहेर आहे. आता इकडून मेट्रो काय बस काहीतरी पकडून आपण परत आतमध्ये जाणार. काय व्ह्यू आहे मित्रांनो, व्ह्यू बघा. कॅसलवरून प्रॉपर व्ह्यू येणार तुम्हाला. बाकी सिटीमध्ये एवढं काय नाही आहे. फिरलेलं आहे, पूर्ण भरलं आहे मार्केट. क्रिसमस जोरदार आहे स्लोवाकियामध्ये पण. तर क्रिसमसमध्ये हे लोक हॉट वाईन वगैरे पितात, रॅसबेरीनी बनवतात, फ्रूटची. मोठा मार्केट आहे. क्रिसमस ट्री बघा. पूर्ण ब्रातिस्लावामध्ये मी एकटाच इंडियन वाटतोय, बाकी कोणच नाही. सगळे युरोपमध्ये फिरतायत, बाकीच्या ब्रातिस्लावामध्ये आलाय मीच तो मुंबईकर. नमस्कार मित्रांनो, तुम्ही सगळे बघत आहात मीच तो मुंबईकर या यूट्यूब चॅनल आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे युरोप ट्रॅव्हल मराठी ब्लॉग 17मध्ये. आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी चाललेलो आहे वियानावरून माझ्या 7th कंट्रीला, म्हणजेच 2024च्या 7व्या कंट्री व्हिजिटला, ज्याचं नाव आहे स्लोवाकिया. ब्रातिस्लावा त्याची कॅपिटल सिटी आहे. सो इकडून ट्रेन जाते, भरपूर स्वस्त आहे इकडून ट्रेननी प्रवास करायला त्या कंट्रीमध्ये. 18 युरोची काहीतरी तिकीट आहे. सो मी ती तिकीट काढलेली आहे. आता अर्धा तास आहे अजून ट्रेनसाठी. सो फिरतो आहे. हा मेन स्टेशन आहे वियानाचा, भरपूर मोठा स्टेशन आहे. तिकडून चालू होतो ते इथपर्यंत एंडपर्यंत. आणि या स्टेशनच्या आतमध्ये 90 शॉप्स आहेत, भरपूर सारे शॉप्स आहेत. 90 लिहिलं आहे ते, 90 शॉप्स लिहिले आहेत. नंतर 2 तास फ्री पार्किंग लिहिलं आहे. आणि 21पर्यंत म्हणजे बस चालू आहेत. 21 9 वाजेपर्यंत बस चालू राहतात इकडे येण्यासाठी. सो बरीच कनेक्टिव्हिटी आहे आणि कमर्शियल एरिया वाटतो थोडा. हे बघा. सो अर्धा तास जरा चिल करतो इकडे आजूबाजूला आणि मग ट्रेनमध्ये बसतो ब्रातिस्लावासाठी कॅपिटलमध्ये. तिकडे मग एक्सप्लोअर करूया काय काय आहे कॅपिटलमध्ये आणि बघूया. चला भेटतो तुम्हाला ब्रातिस्लावामध्ये थोड्याच वेळात. मी आता जर्नी करतो आहे ब्रातिस्लावाची आणि टॉयलेट तुम्हाला इकडचं दाखवतो. ट्रेनच्या आतमधलं एवढं मोठं टॉयलेट आहे की काय सांगू. हे बघा, 2 आरशे आहे. एवढी जागा आहे, अजून 2-3 माणसं उभी राहतील अशी जागा आहे. आणि प्रॉपर ब्रातिस्लावा आणि व्ह्यू बघा. एक तासाची जर्नी आहे, लवकरच पोचेन तिकडे. मग फिरूया. पोचलेलो आहे मी आता ब्रातिस्लावाच्या मेन स्टेशनला. मेन स्टेशन नाही आहे, थोडासा बाहेर आहे. आता इकडून मेट्रो काय बस काहीतरी पकडून आपण परत आतमध्ये जाणार. ही ट्रेन आहे बोर करून, BOR. ते एकाच तिकीटमध्ये तुम्हाला पोचवते ब्रातिस्लावाला. आणि आता 93 करून मला वाटतं बस किंवा मेट्रो किंवा काहीतरी असेल 93, त्या तिकीटमध्येच इन्क्लुडेड आहे, नंबर आहे त्या गाडीचा. सो ती पकडून आपण मेन सिटीमध्ये जाणार आहोत आता स्लोवाकियाच्या ब्रातिस्लावामध्ये. आणि मग बघू तिकडे काय काय एक्सप्लोअर करू शकतो. कॅसल वगैरे आहे तिकडे. सो लेट्स गो. मी आलो आता ब्रातिस्लावाच्या एकदम सेंटरमध्ये आणि थोडंसं सेंटरपासून लांब इकडे वरती एक कॅसल आहे. सो तो कॅसल आपण आता बघायला जाऊया आणि तिकडून चांगला व्ह्यू पण येतो. हे बघा, चांगलं एकदम जुनं काळातलं सगळं आहे. स्टेशनवरून 93 घेऊन आलो इकडे आणि त्या एकाच तिकीटमध्ये सगळं काही आहे अवेलेबल. म्हणजे जी मी ऑस्ट्रियावरून तिकीट काढलेली होती तीच तिकीट सगळीकडे चालते इकडे पण. सो 18 युरोमध्ये चांगला फायदा झाला असं वाटतंय. बघा,
एक्सप्लोर करतो आता स्लोवाकिया. बघूया कशी कंट्री आहे, कशी लोक आहेत, काहीच माहीत नाही. स्लोवाक भाषा येत नाही मला आता, त्याच्यामुळे चेक करूया. ट्रेन जाते की नाही माहीत नाही. इकडे एक ट्राम आहे, मला वाटतं जात असेल आतमध्ये, काय आयडिया नाही. बघू. नाही, कुठेतरी वेगळ्या जागेवर जाते. आपण जाऊया दुसरीकडे. चला, वर जायचं आपल्याला, टॉपला एकदम कॅसलच्या, सो चांगला व्ह्यू येईल. मित्रांनो, आलो आहे आता टॉपला असं वाटतंय, कारण की व्ह्यू बघा. एकदम मस्त व्ह्यू आहे. आणि इथून नक्कीच वन साईडचा ब्रातिस्लावा दिसेल. आणि वरती हॉटेल पण आहे, रॅदना हॉटेल. सनसेट व्ह्यू घेऊया मस्त एकदम वरतून. हो तर मित्रांनो, एकदम चमकते आहे सिटी ब्रातिस्लावा, कारण की सनसेट व्हायला आला आहे. आणि बिल्डिंग सगळ्या व्हाईट कलरच्या असल्यामुळे सूर्यप्रकाश जो मावळता सूर्य आहे तो पडल्यामुळे एकदम चमकते पूर्ण सिटी. बाकी तसं इथे एवढं काही करण्यासारखं आहे नाही, फक्त हाच कॅसल आहे. आणि मला वाटतं आपला टूर या कॅसल निमित्तच आहे. हो, फुल ब्राईट. एकदम शूट लोकेशन आहे आणि जास्त टुरिस्ट लोक पण नाही आहेत. वाह, काय व्ह्यू आहे मित्रांनो. व्ह्यू बघा, कॅसलवरून प्रॉपर व्ह्यू येणार तुम्हाला. बाकी सिटीमध्ये एवढं काय नाही आहे फिरण्याला आहे. अजून 1-2 तासात काळोख होऊन जाईल मला असं वाटतंय. 1 तास मॅक्सिमम, मग काळोख होईल. तोपर्यंत आपण शूट करूया काय ना काय. अजून वर जायचं बाकी आहे, जाईन मी वरती कॅसलमध्ये. कॅसलच्या आतमध्ये आहे का काय बघूया. वरती बरेच टुरिस्ट आहेत. इकडे काहीतरी कॉन्सर्ट होतं वाटतं आहे बघा, स्टेज वगैरे बनवलं आहे. आणि हा कॅसलच आहे वाटतं. बघूया आतमध्ये एंट्री आहे तर जाईन मी. कॅसलच्या आतमध्ये आलो आहे. इकडे मार्केट लागलं वाटतं, क्रिसमस मार्केट सारखं काहीतरी आहे. हां, काहीतरी होतं इथे, काय माहिती. रात्रीचं काहीतरी फंक्शन वगैरे होत असेल, जिकडे लोकांना बोलवून काय ना काय कल्चरल ॲक्टिव्हिटी टाईप. कॅसलवरून आता खाली उतरतो आहे आणि सिटीमध्ये जाईन. इकडचा जरा ओल्डेस्ट चर्च आहे, तिकडे जाईन, व्हिजिट करीन. बघूया काय आहे आर्किटेक्चर वगैरे सगळं. इकडचं स्लोवाकियन आर्किटेक्चर आणि इकडचं कल्चर बघूया. आणि तोपर्यंत मग सिटी टूर पण होऊन जाईल. थोडंसं आतमध्ये आहे सिटीच्या, सो दोन्ही होऊन जाईल एकत्र. चला.
स्लोवाकियामध्ये मी एक नोटीस केलं आहे, आता जास्त करून इकडे चायनीज टुरिस्टच आहेत, बाकी कोण दिसतच नाही जास्त. युरोपवाले कुठे गेले काय माहिती. पण आता सगळे चायनीज इकडे आलेत वाटतं स्लोवाकियामध्ये फिरायला, काय माहीत नाही. चीप असेल मे बी म्हणून त्यांच्या इकडून काय, किंवा असेल काहीतरी टूअर्स वगैरे आपल्या इथे आहेत तसे. एकही इंडियन नाही दिसत आहे, एकदम आश्चर्य वाटतं आहे. मीच एकटा इंडियन आहे, बाकी प्रॉपर युरोपियन लोक आहेत आणि चायनीज लोक पण आहेत. तर आता बघूया, इकडे अजून इंडियन लोकांनी कब्जा नाही केला आहे वाटतं. मी आता चाललो आहे हिस्टॉरिक सेंटरच्या इथे, म्हणजे यांच्या हिस्ट्रीचे शॉपिंग वगैरे असेल, कपडे असतील बघा, असं काहीतरी असेल हिस्ट्री रिलेटेड शॉप्स. आतमध्ये क्रिसमस मार्केट आहे वाटतं. हां, शॉप्सच आहेत. स्लोवाकियाच्या हिस्ट्रीमध्ये गौतम बुद्ध आणि म्हणजे सगळीकडचं हिस्ट्री आहे वाटतं. हे शॉप आहे, हिप्पी शॉप वाटते मला. आतमध्ये जाऊन बघायला पाहिजे. पूर्ण भरला आहे मार्केट. क्रिसमस जोरदार आहे स्लोवाकियामध्ये पण. आतमध्ये जातो अजून. भरपूर मोठा मार्केट आहे. भरपूर शॉप्स आहेत आणि मध्ये एकदम बसलं आहे, म्हणजे जेवायला बसायला बनवलं आहे. आणि शॉप्स वगैरे आहे, चिल चालू आहे. मोठा मार्केट आहे. फुल खायला एकदम जोरदार. आणि हे आतमध्ये काहीतरी आहे स्पेशल. मार्केट सुरू. अच्छा, हे जास्त काय नाही, इथे प्रायव्हेट झोन करून डिक्लेअर केलं आहे. आणि मे बी या शॉप्स म्हणजे इकडच्या लोकांचं काहीतरी असेल शॉप वगैरे. तिकीट वगैरे काढून असेल काहीतरी. भरपूर काय काय आहे इकडे खायला प्यायला वगैरे. तर मी तर इकडे हॉट वाईन इकडचं फेमस आहे ते ट्राय करतो आहे. भरपूर शॉप्स आहेत इकडचे जे लोकल हे आहेत ते ड्रिंक्स वगैरे आहेत. तर क्रिसमसमध्ये हे लोक हॉट वाईन वगैरे पितात, रॅसबेरीनी बनवतात, फ्रूटची. पूर्ण ब्रातिस्लावामध्ये मी एकटाच इंडियन वाटतो आहे, बाकी कोणच नाही. सगळे युरोपमध्ये फिरत आहेत, बाकीच्या ब्रातिस्लावामध्ये आला आहे मीच तो मुंबईकर. चला अजून पुढे पुढे फिरतो जरा, बघूया. अजून एक मार्केट
बाजूबाजूलाच 2 मार्केट आहेत. इकडे पण तेच क्रिसमस ट्री. हा भरपूर मोठा मार्केट आहे वाटतं. आणि इकडे कॅरोल वगैरे पण होईल वाटतं.